नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आज आपल्याला बटाट्याचा कीस किंवा चिवडा बनवायचा आहे। हा बटाट्याचा कीस बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी किसणीची अजिबात आवश्यकता पडणार नाही आहे। बिना किसणीचा आपल्याला हा बटाट्याचा कीस किंवा बटाट्याचे काप बनवायचे आहे। हा जो कीस आहे तो एकावरती एक पडला तरी देखील चिटकत नाही, त्यामुळे यामध्ये अजिबात मेहनतीचं काम नाही आहे। नेहमीच्या चिवड्यापेक्षा याची जी चव आहे ती नक्कीच वेगळी आहे आणि छान आहे। एकदम पांढरा शुभ्र आणि लांब सडक असा आपल्याला उपवासाचा खमंग कुरकुरीत असा चिवडा किंवा कीस बनवायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याचा हा कीस बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मोठ्या आकाराचे बटाटे पाहिजे। तर मार्केटमध्ये मोठ्या आकाराचे बटाटे सध्या उपलब्ध आहेत। तर बटाट्याचा कीस बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। छोट्या आकाराचे बटाटे देखील तुम्ही वापरू शकता, पण वेळ जास्त लागतो आणि कीस जे आहे ते थोडासा छोटा तयार होतो। तर या ठिकाणी मी बटाट्यावरील जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला बटाटा 2 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे। बटाटा मी उभ्या आकारामध्ये कट केलेला आहे, त्यामुळे आपला जो कीस आहे तो लांब आकारामध्ये तयार होतो। आणि या ठिकाणी आता आपल्याला किसणीचा वापर करायचा नाही आहे, त्यासाठी या ठिकाणी आता आपण बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाट्याच्या अशा पद्धतीने आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत। बटाटा अशा पद्धतीने आता आपण हा कट करून घेतलेला आहे। बटाट्याची मागची आणि पुढची साईड आपल्याला साईडला करायची आहे। बटाटा आपल्याला सेम आकारामध्ये करायचा आहे, त्यामुळे बटाटा आपल्याला कट करण्यासाठी सोपं जाईल। तर मागची आणि पुढची बाजू देखील आपण नंतर कट करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला बटाट्याच्या मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर एकदम पातळ असे आपण याचे काप तयार करून घेतलेले आहेत। ज्या पद्धतीने आपण बटाटा फिंगर्स बनवण्यासाठी बटाटा कट करतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बटाट्याचे जे काप आहेत किंवा बटाट्याचा जो कीस आहे तो तयार होत आहे। बिलकुल मेहनतीची गरज नाही आहे किंवा किसणीची देखील गरज नाही आहे। तुम्ही हा बटाट्याचा कीस रात्रीच बनवून तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही याला शिजून उन्हामध्ये वाळू घालू शकता। रात्रभर हा कीस पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आणखीन पांढरा शुभ्र तयार होतो। तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हा कीस रात्रीच तयार करून तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून ठेवू शकता। पण मी या ठिकाणी लगेचच बटाटे चिरून पाण्यामध्ये टाकून घेत आहे। बटाटे चिरून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, त्यामुळे आपला जो बटाट्याचा कीस आहे तो काळा पडणार नाही। तर सर्व बटाटे अशाच पद्धतीने आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे। या ठिकाणी आपल्याला किसणीची देखील आवश्यकता नाही आहे। किसणीने केलेला कीस जो आहे तो खूप बारीक होतो, त्यापेक्षा हा आपण केलेला कीस जो आहे तो एकदम मोठ्या आकारामध्ये छान तयार होतो। तुम्हाला जर इन्स्टंट बटाट्याचा कीस बनवायचा असेल किंवा बटाट्याचा चिवडा बनवायचा असेल तर अशाच पद्धतीने सेम बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। बटाट्याचा जो कीस आहे तो एका कॉटनच्या कपड्याने एकदम सुका करून घ्यायचा आहे, एकदम कोरडा करून घ्यायचा आहे, एकदम कडकडीत तेलामध्ये हा तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही हा इन्स्टंट देखील चिवडा बनवू शकता। बटाट्याचा सर्व कीस किंवा काप जे आहे ते मी तयार करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून घेतले। बटाट्याचा हा जो कीस आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यावरील जो स्टार असतो तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपलं पाणी एकदम पांढरं शुभ्र आणि क्लीन दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यामुळे आपला जो बटाट्याचा चिवडा आहे तो एकदम पांढरा शुभ्र असा तयार होतो। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्येच ठेवलेले आहे। आता आपल्याला ही बटाट्याची काप किंवा जो कीस आहे तो शिजून घ्यायचा आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। आपला जो कीस आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडला पाहिजे, एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी। आता पाण्याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। आता पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी उपवासाचं जे शेंदे मीठ असतं ते टाकून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी मीठ देखील टाकू शकता। तर 1 ते 1.5 चमचा आपल्याला या ठिकाणी उपवासाचं शेंदे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्याला छान उकळी येण्यासाठी यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे आपल्या पाण्याला लवकर उकळी येते। पाण्याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याचा जो कीस आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर एक 5 मिनिट झालेले आहेत। आता झाकण उघडून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी आपलं छान तापलेलं आहे, पाण्याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपल्याला बटाट्याचा जो कीस आहे तो टाकून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिट आपल्याला याला छान शिजून घ्यायचं आहे। बटाट्याचा कीस जर छान शिजला तर तळल्यानंतर बटाट्याचा आपला कीस जो आहे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो। यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट बटाट्याचा कीस छान शिजून घ्यायचा आहे। हा कीस शिजण्यासाठी फक्त 10 मिनिट लागतात। तर एक 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला जो बटाट्याचा कीस आहे ते छान शिजलेला आहे। बटाट्याचा कीस शिजला कसं ओळखायचं? बटाटे शिजल्याची छान खुशबू देखील येते, त्याचबरोबर बटाट्याचा हलकासा रंग चेंज होतो आणि हाताने तोडून बघितल्यानंतर हा इझिली तुटतो। तर समजायचं की आपला बटाट्याचा कीस छान शिजलेला आहे। एका झाऱ्याने आपल्याला हा कीस पाण्यामधून काढायचा आहे आणि यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला निचरून घ्यायचं आहे। बटाट्याचा कीस आपल्याला उन्हाला सुकवून घ्यायचा आहे।
एका टेबलवरती मी कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे. त्यावरती आता आपल्याला हा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे. हा बटाट्याचा किस आपल्याला अजिबात पसरून टाकण्याची गरज नाही आहे. हा बटाट्याचा किस एकावरती एक पडला तरी देखील अजिबात चिटकत नाही. तुम्ही जर बटाट्याचे वेपर्स केले किंवा बटाट्याचा किसनीने किस केला, तुम्हाला तो पूर्णपणे पांगून टाकावा लागतो. पण या किसचं तसं नाही आहे. यामध्ये अजिबात मेहनत नाही आहे. तुम्ही हा किस एकावरती एक टाकून दिला तरी देखील हा एकमेकांना चिटकत नाही. फक्त तुम्हाला हा उन्हाला पसरून घ्यायचा आहे आणि छान 2 दिवस सुकून घ्यायचा आहे. तर 2 दिवस मी छान उन्हाला कडकडीत असं सुकून घेतलेला आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता. एकदम छान गोल्डन असा रंग आलेला आहे. आता आपल्याला याचा चिवडा तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तेल आपल्याला छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. तेलामध्ये टाकताच हा किस जो आहे तो त्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पटीने छान फुललेला आहे. एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा आपला हा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस किंवा बटाट्याचे फिंगर्स तयार झालेले आहेत. तर यावरती तुम्ही फिंगर्स मसाला टाकू शकता, लाल तिखट टाकू शकता किंवा हिरवी मिरची टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती मसाले टाकून चिवडा तयार करू शकता. आता आपल्याला हा उपवासासाठी तयार करायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी आता मी शेंगदाणे तळून घेणार आहे. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे देखील आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपण हिरवी मिरची देखील तळून घेणार आहोत. तर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे आपण चिवड्यावरती टाकून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती मसाले टाकू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता. तर बघू शकता तुम्ही एकदम लांब सडक पांढरा शुभ्र आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे. किंवा वर्षभर स्टोअर करण्यासाठी तुम्ही हा बनवून ठेवू शकता. एकदम कमी वेळामध्ये आणि एकदम छान असा आपला हा उपवासाचा पदार्थ तयार होतो.